बंधू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. खरातच्या अटकेला लोटला महिना. गुन्ह्यांचा आकडाही वाढला. नाशिक ते अहिल्यानगरपर्यंत 16 गुन्ह्यांची नोंद. 17 मार्चच्या अटकेपासून तपास वेगात सुरू. 9 गुन्हे, 58 क्लिप्स, 130 खात्यांचा तपास. खरातच्या नाशिकच्या कार्यालयावर ईडीचा मोठा छापा. बेनामी प्रॉपर्टीची कागदपत्र जप्त केल्याची माहिती. हवाला, मनी लॉन्ड्रिंग, ट्रेलचे धागेदोरेही सापडले. शेल कंपन्यांमधून पैसा फिरवल्याचं नेटवर्क उघड. नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणी आरोपी निदा खानच्या पतीला एसआयटीने चौकशी करून घेतलं मुंबऱ्यातून ताब्यात. तर निदा खान अद्यापही फरार असून सतत ठिकाण बदलत असल्याची माहिती. नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणातील आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप जप्त करून क्लोनिंग. व्हॉट्सअप ग्रुपमधून धर्मांतर कट केल्याचं उघड. डिजिटल पुरावेच आता संपूर्ण प्रकरणाचं सत्य उघडणार. नाशिक टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये एटीएसची पहिली एंट्री. नाशिकमध्ये दोघांची 3 तास कसून चौकशी. रजा मेनन, शफी शेख यांना घेतलं होतं ताब्यात. ऍक्सिस बँकेतही नाशिकच्या टीसीएस सारख्या घटना घडल्या. अमृता फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट. ऍक्सिस बँकेतील घटना लक्षात येताच कारवाई केल्याचंही वक्तव्य. महिला आरक्षण विधेयक लोकसभेमध्ये नामंजूर. 528 पैकी 230 मतं विधेयकाविरोधात, तर बाजूनं 298 मतं. उर्वरित 2 विधेयकं मागे घेण्याची सरकारवर नामुष्की. महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर भाजप आक्रमक. भाजप आणि एनडीएचे सहयोगी पक्ष इंडिया आघाडी विरोधात देशभरामध्ये करणार आंदोलन. भाजपच्या महिला कार्यकर्त्या उतरणार रस्त्यावर. राहुल गांधींविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश. अलाहाबाद हायकोर्टाच्या लखनौ खंडपीठाचे आदेश. दुहेरी नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढण्याची शक्यता. नेस्को ड्रग्ज प्रकरणामध्ये आणखी एक फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात. आयुष साहित्य याला चौकशीसाठी घेतलं ताब्यात. राज्यातील सर्वच शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं बंधनकारक. नियमांचं उल्लंघन करणाऱ्या संस्थांची मान्यता रद्द करण्याचे आदेश. 1 लाख रुपयांचा दंड. राज्य शासनाचा निर्णय. आज मध्यरात्रीपासून मध्य रेल्वेवर 10 तासांचा विशेष ब्लॉक. ठाणे आणि डोंबिवली स्थानकांवरील प्लॅटफॉर्म विस्ताराच्या कामासाठी पॉवर ब्लॉक. राज्यभरात आजपासून पावसाचा अंदाज. 22 एप्रिलपर्यंत पुन्हा एकदा अवकाळी पावसाचा इशारा. उकाड्यानं त्रस्त झालेल्या नागरिकांना मिळणार दिलासा. पुणे विमानतळाच्या धावपट्टीवरील काम पूर्ण. हवाई दलाच्या विमानाच्या अपघातामुळे धावपट्टी होती बंद. रनवेचं काम युद्धपातळीवर पूर्ण. विमानांचं उड्डाण आणि लँडिंग सुरू. अपघातामुळे तब्बल 91 प्रवासी विमानं रद्द. लोक भिंतीवर आपटून नातीकडून आजीचा खून. सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील घटना. किरकोळ कारणावरून नातीकडून आजीला लाथाबुक्क्यांनी मारहाण. हैदराबादमध्ये धावत्या बसला आग. केपीएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बसला अचानक आग. चालकाच्या सतर्कतेमुळे सुदैवानं जीवितहानी टळली.